तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे पार्ट 3, ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहे फिगर 3.2, त्यानंतर कम्प्लीट रिव्हिजन अँड कन्क्लुजन. तर मग चालू करूया. तर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ब्लॉक डायग्राम दिलेली आहे. आता आपण पुस्तकातला दुसरा महत्त्वाचा डायग्राम बघूया. ब्लॉक डायग्राम ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. हा डायग्राम दिसायला सोपा आहे, पण यात संपूर्ण पॉवर सिस्टीम एका फ्लोमध्ये दाखवला आहे. आता तो एक एक ब्लॉक समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आहे जनरेटर म्हणजे जनरेटिंग स्टेशन. इथे जनरेटरच्या मदतीने वीज तयार केली जाते आणि साधारणपणे जनरेटर 11 kV वर वीज निर्माण तयार करतो. त्यानंतर आहे जनरेटर ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने 11 kV चं 132 kV किंवा गरजेनुसार 220 kV आणि 400 kV किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर केलं जातं. कारण लांब अंतरावर वीज कमी नुकसानात पाठवायची असते, तर व्होल्टेज वाढवणं आवश्यक असतं. त्यानंतर आहे प्रायमरी ट्रान्समिशन. तुम्ही बघू शकता, हे जे मोठे मोठे टावर असतात याला आपण प्रायमरी ट्रान्समिशन म्हणतो. त्यानंतर आहे ट्रान्समिशन सबस्टेशन. यानंतर वीज ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये येते. इथे पुन्हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज कमी केलं जातं आणि मग सुरू होतं सेकंडरी ट्रान्समिशन. आता सेकंडरी ट्रान्समिशन असं इमेजमध्ये दाखवले आहे. सेकंडरी ट्रान्समिशनमधून आलेली वीज डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये येते. इथे पुन्हा व्होल्टेज 11 kV पर्यंत कमी केलं जातं. यानंतर ही वीज वेगवेगळ्या भागात प्रायमरी डिस्ट्रीब्युशन फीडर मार्फत पाठवली जाते. त्यानंतर आहे पोल माउंट ट्रान्सफॉर्मर किंवा आपल्या घरासमोर जी डीपी असते त्यालाच आपण पोल माउंट डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता आपण आपल्या परिसरातील खांबाजवळ आलो आहे. रस्त्यावर खांबावर बसवलेला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर 11 kV चं 445 वोल्टमध्ये रूपांतर करतो. इथूनच 3 फेज ग्राहकांना 415 वोल्ट आणि सिंगल फेज ग्राहकांना 230 वोल्ट पुरवला जातो. त्यानंतर आहे सर्व्हिस मेन्स. यानंतर सर्व्हिस मेन्सद्वारे वीज आपल्या घरात येते आणि आपण स्विच ऑन केला किंवा बल्ब, पंखा, टीव्ही किंवा फ्रीज किंवा इतर उपकरणं सुरू होतात. म्हणजेच आपण वापरत असलेल्या प्रत्येक यंत्रणा या संपूर्ण पॉवर सिस्टीमवर अवलंबून आहे. तर आपण एक वेळा कम्प्लीट रिव्हिजन बघूया. वीज तयार होतो जनरेटिंग स्टेशनमध्ये. सरांतर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवला जातो. मग प्रायमरी ट्रान्समिशनद्वारे वीज लांब अंतरावर पाठवली जाते. तर मग रिसिव्हिंग किंवा ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये व्होल्टेज कमी केलं जाते. यानंतर सेकंडरी ट्रान्समिशनमधून वीज डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपर्यंत येते. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन 33 किंवा 11 kV डिस्ट्रीब्युशनमध्ये रूपांतर केलं जाते. यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन फीडरद्वारे वीज परिसरात पोहोचवली जाते. त्यानंतर आहे पोल माउंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. हा 11 kV चं 415 वोल्टमध्ये रूपांतर करतो. त्यानंतर आहे सर्व्हिस मेन्स आणि सर्व्हिस मेनमध्ये 230 वोल्ट किंवा 415 वोल्ट स्वरूपात वीज ग्राहकांना पोहोचवली जाते. त्यानंतर ते कन्झ्युमरला जे 3 फेज आहे त्यांना 415 वोल्ट मिळतं आणि जे सिंगल फेज आहे त्यांना 230 वोल्ट मिळते. आता आपण काही रिअल लाईफ कनेक्शन घर, शाळा, हॉस्पिटल, कारखाने, क्षेत्रीय हे बघूया.
मित्रांनो, आज आज घरात लागणारा एक छोटासा बल्ब असतो, शाळा असो, हॉस्पिटल असो किंवा कारखाना असो की शेतीतील पंप असो, या सगळ्यांना मागे हीच एक इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काम करत असते. ही सिस्टीम नसली तर आज आपण आधुनिक जीवन कल्पनाही करू शकत नसतो. तर मित्रांनो, आज आपण शिकलो इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम म्हणजे काय, ही सिस्टीम तयार करण्यासाठी गरज का पडली, जनरेटिंग स्टेशन, प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, सिंगल लाईन डायग्राम आणि ब्लॉक डायग्राम. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्समिशन लाईन, फीडर, डिस्ट्रीब्युटर आणि सर्व्हिसमेन याबद्दल काही फरक अगदी सोप्या उदाहरणात समजून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि सोप्या इंजिनिअरिंग टॉपिकमध्ये. धन्यवाद.